नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. मला जायचं होतं शर्टला इस्त्री मारण्यासाठी. आलो इस्त्रीच्या दुकानावर. काका चालू तिकडे पॅन्टला इस्त्री मारणं. म्हणलं मला मारून द्यावं काका पटकन. घेतलं काकानं आपलं शर्ट केलं इस्त्री मारायला सुरुवात. त्यावर घेतलं शर्ट इस्त्री मारून निघलो घरी जाण्यासाठी. आपल्या आत्याची होती शिदोरी, तुम्ही चाललो होतो शिदोरीला. काढली आपली स्प्लेंडर आणि निघलो मी गावात जाण्यासाठी. आलो गावामध्ये, गाडी दिली काकाच्या घरी लावून. तेवढ्यातच मला इकडे चिल्लर पार्टी भेटली. त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं, कारण आपल्याला जाणं होतं कुलजर ना. आली आमची कुलजर. बसलो आम्ही सगळी गाडीमध्ये शिदोरीला. आम्हाला काही जास्त लांब जाणं नव्हतं, टाकळीलाच जाणं होतं. आलो पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला. ते काका म्हणे 10-15 मिनिटं टाइम लागेल. मग आम्ही थांबतो तोपर्यंत, कारण विषय असा झाला होता 10-15 मिनिटं टाइम कोण लागत होता. पेट्रोलच्या टाक्या नेमकंच खाली झाल्या होत्या. पेट्रोल पंपावाला बी आपला मित्रच होता, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. लागला मग आमच्या गाडीचा नंबर, डिझेल घेतला टाकून. पोहोचलो आम्ही सगळेजण टाकळीला. आम्ही सगळे निघलो आता नवरदेवाच्या घराकडे जाण्यासाठी. आलो सगळे बसलो मंडपामध्ये. पाहुण्यांच्या आणला मस्तपैकी चहा घेऊन घेतला. आपले मित्र महेश आणि अक्षुन ते आले होते, पण त्याला रस्ता नव्हता सापडत. आम्ही चाललो त्याच्याकडे. ते दोघं जण 10-15 मिनिटं झाली उभे होते मंदिराजवळ. त्याला घेतला आम्ही सगळे निघलो मंडपाकडे जाण्यासाठी. मंडपाकडे येऊन पाहत होतो इकडे सगळेजण बसले जेवाले. आपण पण जेवण घेतलं करून. जेवण झाल्यावर शोप सुपारी आणले बनव. शोप सुपारी घेऊन घेतली. त्यानंतर झाला पाहुण्याचा टोप्या घालायचा कार्यक्रम चालू. घेतली शिदोरी आणि सगळेजण निघलो मंदिराकडे जाण्यासाठी. घेतली मंदिरावरून शिदोरी. आम्ही चाललो मग आता घरी. चला तर भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या.